मित्रांनो, रतन टाटा हे नाव म्हणजे एक आदर्श नेतृत्व, निस्वार्थ समाजसेवा आणि कष्टाळू वृत्तीचं प्रतीक. त्यांची जीवनगाथा ही केवळ उद्योग आणि संपत्तीच्या वाढीचीच नाही, तर ती माणुसकीच्या मूल्यांची आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना प्रेरणा देणारी आहे. रतन टाटा यांचा जीवन प्रवास हा विविध शिखरं गाठताना त्यांच्या सुसंस्कारामुळे समाजाच्या हितासाठी समर्पित राहिलाय. त्यांचे अनेक निर्णय हे नफा कमावण्याच्या पलीकडे जाऊन माणसांच्या हितासाठी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपण काय शिकू शकतो यावरतीच आजचा हा व्हिडिओ आधारित आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर मग चला आज आपण जाणून घेऊयात की रतन टाटा जाता जाता आपल्याला काय शिकवून गेले ते. रतन टाटांनी दिलेली पहिली शिकवण म्हणजेच साधेपणा आणि माणुसकी. आपल्या जीवनातील यशस्वी लोकांचं जीवन पाहिल्यावरती त्यांच्या साधेपणानं लोकांवरती कसा प्रभाव पडतो हे जाणवतं. रतन टाटा यांनी त्यांच्या संपत्तीच्या बाबतीत कधीही उधळपट्टी केली नाही. त्यांच्या जीवनशैलीमध्ये अत्यंत साधेपणा दिसून येतो. त्यांनी आपल्या संपत्तीचा उपयोग नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी केला. त्यांच्या साधेपणातून आपण हे शिकू शकतो की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची सखोल माणुसकी आणि साधेपणा त्याला यशस्वी बनवतो. बाह्य प्रतिष्ठा आणि भपकेदार जीवनशैलीपेक्षा माणसाचं अंतःकरण हे जास्त मोलाचं असतं. आता रतन टाटांनी अजून एक गोष्ट शिकवली, ती म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमता. रतन टाटा यांचा आणखी एक महत्त्वपूर्ण गुण म्हणजेच धैर्य आणि निर्णय घेण्याची उत्तम क्षमता. टाटा ग्रुपचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. काही निर्णय त्यांच्या कंपनीच्या प्रगतीसाठी होते तर काही समाजाच्या हितासाठी. त्यांची नॅनो कार ही योजना ही त्याचे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. या योजनेमागील उद्दिष्ट होतं की मध्यमवर्गीय कुटुंबांना किफायतशीर कार उपलब्ध करून देणं. आर्थिक दृष्टिकोनातून ही योजना खूप यशस्वी ठरली नाही, परंतु रतन टाटा यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून आपल्याला धैर्य आणि दूरदृष्टी शिकायला मिळते. प्रत्येक निर्णय हा फक्त नफा लक्षात घेऊन न घेता समाजाच्या हिताचा विचार करून घ्यावा हे त्यांच्या नेतृत्वानं आपल्याला दाखवून दिलं. त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला त्यांच्याकडनं शिकायला मिळते, ती म्हणजेच व्यवसायातील प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा. मित्रांनो, रतन टाटा यांच्या व्यवसायातील एक प्रमुख तत्व म्हणजेच सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये कधीही चुकीच्या मार्गाचा अवलंब केला नाही. त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये सर्व वेळेचं नैतिक मूल्य जपलं. टाटा ग्रुपची प्रतिष्ठा ही केवळ त्यांच्या आर्थिक यशामुळे नाही, तर त्यांच्या सत्यनिष्ठेच्या आचरणामुळे उंचावली गेली आहे. या तत्वातून आपल्याला हे शिकायला मिळतं की व्यवसाय किंवा करिअर करताना नीतिमूल्यांचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला यशस्वी होण्याचा मार्ग हा प्रामाणिकपणातूनच मिळतो आणि हेच खरं यश असतं. त्यानंतर रतन टाटांनी अजून एक गोष्ट शिकवली, ती म्हणजेच सामाजिक जबाबदारीची जाणीव. मित्रांनो, रतन टाटा यांचा सामाजिक जबाबदारीबद्दलचा दृष्टिकोन खूपच प्रेरणादायक आहे. त्यांनी फक्त उद्योग व्यवसाय उभारले नाहीत, तर समाजसेवेचा वारसा जपला. टाटा ट्रस्ट जे शिक्षण, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठं योगदान देत आहेत. यामागे रतन टाटा यांची दूरदृष्टी होती. व्यवसाय करणं म्हणजे फक्त नफा कमावणं नाही, तर समाजाच्या हितासाठी काम करणं आणि हीच खरी जबाबदारी आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या या गुणांमधून आपण समाजाच्या उन्नतीसाठी कसं योगदान देऊ शकतो याचा विचार करावा. त्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट शिकवली, ती म्हणजेच मानसिक दृढता आणि अपयशातही खंबीर राहणं. मित्रांनो, रतन टाटा यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक आव्हानांना सामोरं जाताना अपयश देखील अनुभवलं, परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. नॅनो कारच्या प्रकल्पामध्ये त्यांना अपयश मिळालं, तरीही त्यांनी ते सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारलं. त्यांच्या या वृत्तीमुळे आपण शिकू शकतो की अपयश हे यशाचा एक भाग आहे आणि अपयशातूनच खरे धडे मिळतात. रतन टाटा यांच्या अपयशानंतरही खंबीर राहण्याच्या वृत्तीमुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहू शकतो हेच शिकायला हवं. त्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट शिकवली, ती म्हणजेच विनम्रता आणि लोकांच्या भावनांचा आदर. रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्वातील हा एक महत्त्वपूर्ण गुण आहे, ते म्हणजेच त्यांची विनम्रता. इतकं यश आणि इतकी अफाट संपत्ती मिळवूनही त्यांनी कधीही आपला अहंकार दाखवला नाही.
जेव्हा 2008 मध्ये मुंबई ताज हॉटेलवरती हल्ला झाला तेव्हा त्यांनी स्वतः ताज हॉटेलला भेट दिली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचं, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. या घटनेमधून आपल्याला विनम्रतेचं महत्त्व कळतं. आपण कितीही मोठे असलो तरी माणसांचं दुःख समजून घेणं, त्यांना आधार देणं, हाच खरा माणूसपणा आहे. त्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट शिकवली, ते म्हणजेच भविष्याचा विचार आणि नवीन कल्पनांची उभारी. रतन टाटा यांची भविष्याबद्दलचा दृष्टिकोन आणि नवीन कल्पनांची उभारणी हे उद्योग क्षेत्रामध्ये त्यांच्या यशाचं खरं रहस्य आहे. त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचं आणि उद्योजकतेचं नेहमीच स्वागत केलं. त्यांचा नेहमीच असा विश्वास होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन मार्ग शोधायला हवेत. त्यांनी अनेक नवीन प्रकल्प सुरू केले, ज्यामुळे टाटा ग्रुप आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक महत्त्वपूर्ण कंपनी बनली. या गुणांमधून आपण हे शिकू शकतो की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी नेहमीच पुढे पाहणं गरजेचं आहे. बदलत्या काळानुसार आपल्याला नवीन शिकवण घेऊन पुढे जाणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट शिकवली, ते म्हणजेच संयम आणि ध्येयाची स्पष्टता. रतन टाटा यांचं आयुष्य हे संयमानं आणि ध्येयाच्या स्पष्टतेनं परिपूर्ण आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही निर्णयामध्ये घाई केलेली नाही आणि त्यांच्या ध्येयाबद्दल ते नेहमीच स्पष्ट होते. त्यांनी उद्योगातील अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जाताना संयमाचं पालन केलं. या शिकवणीमुळे आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी संयमाचं महत्त्व कळतं. कोणत्याही कठीण प्रसंगी घाईने निर्णय घेण्याऐवजी संयम बाळगणं फार आवश्यक. रतन टाटा यांचं जीवन म्हणजे एक खुलं पुस्तक आहे, ज्यातून नेतृत्व, निस्वार्थ सेवा, धैर्य आणि माणुसकी या गुणांची शिकवण मिळते. त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरणादायी धडा आहे, जो प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावा. त्यांच्या साधेपणामध्ये आणि व्यावसायिक नैतिकतेतून आपण सर्वांनी शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांच्या अपयशातून कसं उभं राहावं, समाजाच्या हिताचा विचार कसा करावा आणि विनम्रता कशी ठेवावी हे आपण नक्कीच शिकू शकतो. रतन टाटा यांची शिकवण ही फक्त उद्योगातील लोकांसाठीच नाही, तर ती प्रत्येकासाठी आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वातनं हे दाखवून दिलं की यश हे माणुसकीच्या आधारे मोजलं पाहिजे, संपत्तीच्या आधारे नाही. तर मग मित्रांनो, रतन टाटा आपल्याला जाता जाता खूप काही शिकवून गेले, त्यातीलच या काही गोष्टी. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.